श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी स्वामी संदेश चॅनलवर. जर आज अचानक हा संदेश तुमच्या समोर आला असेल तर हा केवळ योगायोग नाही. हा योगायोग नसून स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण लाखो लोकांमध्ये स्वामींनी तुला निवडलंय. हो बाळा, कदाचित तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. का माझ्याच आयुष्यात एवढं दुःख आहे? का माझ्या नशिबात सतत अडचणी येतात? का मी कितीही प्रयत्न केला तरी यश माझ्यापासून दूर पळतं? बाळा, आज मी तुला एक खूप मोठं गुपित सांगणार आहे. हे गुपित इतकं शक्तिशाली आहे की जर तू ते मनापासून स्वीकारलं तर तुझ्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. पण त्यासाठी तुला फक्त एक छोटी गोष्ट करायची. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा 3 शब्द बोलायचे. हे 3 शब्द इतके शक्तिशाली आहेत की ते तुझ्या मनाला शांत करतील, तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील आणि तुझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात करतील. बाळा, तुला माहिती आहे का, रात्री झोपण्यापूर्वी मनाची अवस्था खूप महत्त्वाची असते. कारण झोपताना आपण जे विचार करतो, जे शब्द बोलतो ते थेट आपल्या मनावर आणि नशिबावर परिणाम करतात. म्हणूनच संत आणि महापुरुष नेहमी सांगतात, झोपण्यापूर्वी कायम देवाचे स्मरण करा. कारण देवाचे नाव हे सर्वात मोठे औषध आहे. तू कितीही दुःखी असशील, तुझ्या आयुष्यात कितीही समस्या असतील, पण जर तू मनापासून देवाचं नाव घेतलंस तर तुझ्या मनाला शांतता मिळते. बाळा, आज अनेक लोक झोपण्यापूर्वी मोबाईल पाहतात, नकारात्मक विचार करतात किंवा भूतकाळातील दुःख आठवतात आणि त्यामुळे त्यांचं मन अजूनच अशांत होतं. पण जर तू झोपण्यापूर्वी फक्त 3 शब्द बोललास तर हळूहळू तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. हे 3 शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. हो बाळा, हे 3 शब्द केवळ शब्द नाहीत, ही एक दिव्य शक्ती आहे. जेव्हा तू मनापासून म्हणतोस श्री स्वामी समर्थ, तेव्हा स्वामींची कृपा तुझ्यावर पडायला सुरुवात होते. तुला कदाचित लगेच चमत्कार दिसणार नाही, पण हळूहळू तुझ्या आयुष्यात बदल घडू लागतील. तुझं मन शांत होईल, तुझ्या घरातील तणाव कमी होईल आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावून घे. रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद कर, स्वामींचा फोटो मनात आण आणि मनापासून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा तू हा जप करशील तेव्हा असं समज की स्वामी स्वतः तुझ्या जवळ उभे आहेत. ते तुझं दुःख ऐकतायत, तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला आशीर्वाद देतात. कारण स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, हा जप फक्त शब्द म्हणून करू नकोस, तो पूर्ण विश्वासाने कर. कारण विश्वासामध्ये खूप मोठी शक्ती असते. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. आणि म्हणूनच अनेक भक्त सांगतात, जेव्हा त्यांनी झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घेतलं तेव्हा त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली. कोणाचं आजारपण कमी झालं, कोणाच्या घरातील समस्या दूर झाल्या, तर कोणाच्या आयुष्यात अचानक यश मिळायला सुरुवात झाली. हे सगळं कशामुळे घडलं? फक्त 3 शब्दांमुळे, श्री स्वामी समर्थ. बाळा, कदाचित आत्ताच तू मनात विचार करत असशील, खरंच काय एवढ्या छोट्या गोष्टीने आयुष्य बदलू शकतं? फक्त 3 शब्द बोलल्याने नशीब बदलू शकतं का? बाळा,
हा प्रश्न विचारणं अगदी स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेव, या जगात शब्दांची शक्ती खूप मोठी असते. एक शब्द माणसाला आनंद देऊ शकतो आणि एक शब्द माणसाला आयुष्यभराचं दुःख देऊ शकतो. म्हणूनच संत आणि महापुरुष नेहमी सांगतात, शब्द जपून वापरा आणि देवाचं नाव नेहमी आदराने घ्या. कारण देवाचं नाव म्हणजे फक्त आवाज नाही, ती एक ऊर्जा असते. जेव्हा तू मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतोस, तेव्हा त्या शब्दांमधून एक सकारात्मक शक्ती निर्माण होते. ही शक्ती तुझ्या मनाला शांत करते, तुझ्या विचारांना सकारात्मक बनवते आणि तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करायला सुरुवात करते. बाळा, तुला माहिती आहे का, अनेक वेळा आपल्या आयुष्यात अडचणी बाहेरून येत नाहीत, त्या आपल्या मनातूनच निर्माण होतात. नकारात्मक विचार, भीती, निराशा आणि सततची काळजी, हे सगळं आपल्या मनाला कमकुवत करतं. आणि जेव्हा मन कमकुवत होतं, तेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरतो. पण जेव्हा तू रोज झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घेतोस, तेव्हा हळूहळू तुझं मन मजबूत व्हायला सुरुवात होते. तुझ्या मनात विश्वास निर्माण होतो आणि जेव्हा मनात विश्वास असतो, तेव्हा मोठ्या मोठ्या अडचणी सुद्धा लहान वाटायला लागतात. बाळा, स्वामी समर्थांनी आयुष्यात अनेक भक्तांना संकटातून वाचवले. जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींचं नाव घेतो, तेव्हा स्वामी त्याला कधीच एकटा सोडत नाही. कधी कधी स्वामी आपल्याला दिसत नाही, पण त्यांची कृपा आपल्या भोवती असते. अनेक लोक सांगतात, एकदा ते खूप मोठ्या संकटात होते. सगळे दरवाजे बंद झाले होते, कोणीच मदतीला नव्हतं. पण त्यांनी फक्त स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ, आणि अचानक परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. जिथे आशा नव्हती, तिथे मार्ग सापडला. जिथे अंधार होता, तिथे प्रकाश दिसायला लागला. म्हणून बाळा, आजपासून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू कितीही व्यस्त असशील, तुझ्या आयुष्यात कितीही समस्या असतील, पण झोपण्यापूर्वी 2 मिनिटं स्वतःसाठी आणि स्वामींसाठी काढ. त्या 2 मिनिटात तू कोणाशीही बोलू नकोस. मोबाईल बाजूला ठेव, डोळे बंद कर आणि मनापासून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा तू हा जप करशील, तेव्हा तुझ्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होईल. तुला असं वाटेल की जणू तुझ्या सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवून तू हलका झालायस. आणि जेव्हा मन हलकं होतं, तेव्हा झोप सुद्धा खूप शांत लागते आणि सकाळी उठल्यावर मन ताजंतवानं वाटतं. म्हणूनच अनेक संत सांगतात, रात्रीची शेवटची आठवण देवाची असावी. कारण जे विचार घेऊन तू झोपतोस, तेच विचार तुझ्या आयुष्याला दिशा देतात. म्हणून आजपासून एक छोटी सवय लाव. झोपण्यापूर्वी 11 वेळा फक्त 3 शब्द, श्री स्वामी समर्थ. आणि बाळा, एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल की स्वामींच्या नावाने तुझं आयुष्य खरंच बदललंय. बाळा, तुला कधी असं वाटतं का की तू खूप प्रयत्न करतोस, मेहनत करतोस, पण तरीही तुझ्या आयुष्यात काही ना काही अडचणी येतच राहतात? कधी आर्थिक समस्या, कधी घरातील तणाव, कधी मनातली बेचैनी, आणि कधी कधी असं वाटतं की देवा, मी इतका प्रयत्न करतोय, पण माझं नशीब माझी साथ का देत नाही? बाळा, आज मी तुला एक सत्य सांगतो. नशीब बदलण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे आपल्या मनातील ऊर्जा बदलणे. कारण जेव्हा मन नकारात्मक असतं, तेव्हा आयुष्यात चांगल्या संधी येऊन सुद्धा आपल्याला त्या दिसत नाहीत. पण जेव्हा मन सकारात्मक असतं, तेव्हा अगदी लहानशी संधी सुद्धा मोठं यश बनून समोर येते.
आणि म्हणूनच स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय, देवाचं नाव घ्या, कारण देवाचं नाव म्हणजे सकारात्मक ऊर्जा. बाळा, जेव्हा तू झोपण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणतोस, तेव्हा तू फक्त जप करत नाहीस, तू तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करत असतोस. हळूहळू तुझ्या मनातील भीती कमी होते, तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात विश्वास निर्माण होतो. बाळा, विश्वास ही खूप मोठी ताकद आहे. ज्याच्या मनात विश्वास असतो तो माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी तो कधीच हार मानत नाही, कारण त्याला माहीत असतं, स्वामी माझ्या सोबत आहेत. बाळा, कधी कधी स्वामी आपल्याला लगेच मदत करत नाही, कारण ते पाहत असतात की आपला भक्त किती श्रद्धेने त्यांना हाक मारतो. पण जेव्हा भक्त मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा स्वामी कधीच उशीर करत नाही. अनेक भक्तांच्या आयुष्यात असे प्रसंग आले जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली होती, जेव्हा व्यवसाय पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर होता, जेव्हा घरातील समस्या खूप वाढल्या होत्या, पण त्यांनी एकच गोष्ट केली, स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ. आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली. बाळा, चमत्कार म्हणजे आकाशातून काहीतरी पडणं नाही. चमत्कार म्हणजे जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथून पुन्हा एक नवीन सुरुवात होणं. जिथे सगळे दरवाजे बंद झालेत असं वाटतं तिथे अचानक एक नवीन दरवाजा उघडणं. आणि हे सगळं घडतं जेव्हा तू स्वामींवर विश्वास ठेवतोस. म्हणून आज मी तुला पुन्हा एकदा सांगतो बाळा, रात्री झोपण्यापूर्वी तुझ्या दिवसातील सगळ्या चिंता विसर. जे काही दुःख आहे, ज्या काही समस्या आहेत, त्या सगळ्या स्वामींच्या चरणी ठेव. डोळे बंद कर, स्वामींचं स्मरण कर आणि मनापासून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा तू हा जप करशील तेव्हा असं समज की स्वामी तुझं सगळं ऐकतायत. तुझ्या मनातील वेदना त्यांना कळतायत आणि ते तुला सांगतायत, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत असतो तेव्हा कोणतंही संकट जास्त काळ टिकू शकत नाही. बाळा, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा माणूस खूप थकतो, जेव्हा तो सततच्या संघर्षाने दमतो, तेव्हा त्याला 2 गोष्टींची सर्वात जास्त गरज असते. एक म्हणजे आशा आणि दुसरी म्हणजे देवावरचा विश्वास. कारण आशा माणसाला पुढे चालत राहण्याची ताकद देते आणि देवावरचा विश्वास त्याला संकटातून बाहेर काढतो. बाळा, कधी कधी आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा सगळं काही आपल्या विरोधात चाललंय असं वाटतं. कामात अडचणी, पैशाची चिंता, घरातील तणाव आणि मन इतकं थकून जातं की माणसाला कुणाशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही. अशा वेळी बाळा, स्वामींचं नाव हेच सर्वात मोठा आधार बनतं. कारण जेव्हा तू मनापासून म्हणतोस श्री स्वामी समर्थ, तेव्हा तुझ्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. जणू काही स्वामी स्वतः तुझ्या जवळ बसलेत आणि तुझं सगळं दुःख शांतपणे ऐकतायत. बाळा, स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत असतात, पण अनेक वेळा आपणच त्यांना विसरतो. आपण फक्त संकट आलं की देवाला आठवतो आणि संकट संपलं की पुन्हा आपल्या जगात व्यस्त होतो. पण जो भक्त रोज स्वामींचं स्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामींची कृपा कायम राहते. म्हणून बाळा, आजपासून एक छोटी सवय लावून घे. रात्री झोपण्यापूर्वी जगातील सगळ्या गोष्टी विसर. मोबाईल बाजूला ठेव, टीव्ही बंद कर, 2 मिनिटे शांत बस आणि डोळे बंद करून स्वामींचा विचार कर. तुझ्या मनात
स्वामींचा चेहरा आण. अक्कलकोटमध्ये बसलेले स्वामी, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या डोळ्यांमधील करुणा आणि त्यांच्या हातातील आशीर्वाद. बाळा, जेव्हा तू स्वामींचा असा विचार करशील तेव्हा तुझं मन आपोआप शांत होईल. आणि मग हळू आवाजात 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाव घेताना तुझ्या मनातील एक एक चिंता स्वामींच्या चरणी ठेव. पहिल्या वेळेस तुझ्या मनातील भीती स्वामींना दे. दुसऱ्या वेळेस तुझ्या आयुष्यातील अडचणी त्यांना सांग. तिसऱ्या वेळेस तुझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद माग. अशा प्रकारे 11 वेळा नाव घेताना तुझं मन स्वामींशी जोडलेलं राहू दे. बाळा, जेव्हा मन देवाशी जोडतं तेव्हा आयुष्यातील अनेक समस्या आपोआप लहान वाटायला लागतात. कारण मग माणसाला जाणवतं की तो एकटा नाहीये. त्याच्यासोबत स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या आशीर्वादापेक्षा मोठी ताकद या जगात नाही. म्हणून बाळा, आज रात्रीपासून हा छोटा नियम सुरू कर. फक्त 2 मिनिटे, फक्त 11 वेळा, फक्त 3 शब्द, श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेव, स्वामी तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं नक्की घडवतील. बाळा, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणी पैसा शोधतो, कोणी यश शोधतो, कोणी आनंद शोधतो. पण या सगळ्यांच्या मागे एकच गोष्ट असते, मनाची शांती. कारण जर मन शांत नसेल तर मोठा पैसा सुद्धा आनंद देऊ शकत नाही. मोठं घर असेल तरी समाधान मिळत नाही. आणि म्हणूनच संत नेहमी सांगतात, मन शांत ठेवण्यासाठी देवाचं स्मरण करा. बाळा, तुला माहिती आहे का, जे लोक रोज देवाचं नाव घेतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसते. त्यांच्या आयुष्यात समस्या नसतात असं नाही, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात असते. कारण त्यांना माहीत असतं, स्वामी माझ्या सोबत आहेत. बाळा, कधी कधी स्वामी आपल्याला परीक्षा देतात. आपण किती श्रद्धेने त्यांच्यावर विश्वास ठेवतो हे पाहण्यासाठी ते काही वेळा आपल्याला थांबवतात. पण लक्षात ठेव, स्वामी कधीच आपल्या भक्तांना सोडत नाहीत. कधी उशीर होईल पण अन्याय होणार नाही. म्हणून जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा निराश होऊ नकोस. त्याऐवजी स्वामींचं नाव अधिक घ्या. कारण संकटाच्या काळात घेतलेलं देवाचं नाव सर्वात शक्तिशाली असतं. बाळा, आज मी तुला एक छोटा अनुभव सांगतो. एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात खूप समस्या होत्या. व्यवसायात नुकसान, घरातील तणाव आणि मनात खूप भीती. तो रोज चिंतेत असायचा. रात्री झोप लागत नव्हती. एक दिवस त्याला एका साधूने सांगितलं, बाळा, झोपण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हण आणि मनातील सगळ्या चिंता स्वामींना सांग. त्या भक्ताने हा नियम सुरू केला. पहिल्या दिवशी काही विशेष वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा काही बदल जाणवला नाही. पण काही दिवसांनी त्याला जाणवलं की त्याचं मन आधीपेक्षा शांत होते. त्याची झोप सुधारली, त्याचा आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू त्याच्या आयुष्यातील समस्या सुद्धा कमी व्हायला लागल्या. बाळा, हा चमत्कार शब्दांमध्ये नव्हता, तो श्रद्धेमध्ये होता. जेव्हा भक्त मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा स्वामी त्याला नक्की मदत करतात. म्हणून आज मी तुला सांगतो बाळा, कधीही असं समजू नकोस की तू एकटा आहेस. तुझ्या प्रत्येक श्वासात स्वामींची कृपा आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर त्यांचा आशीर्वाद आहे. फक्त तुला त्यांना आठवायचंय. म्हणून आज रात्रीपासून झोपण्यापूर्वी तुझ्या दिवसातील सगळे विचार शांत कर. डोळे बंद कर, स्वामींचं स्मरण कर आणि 11 वेळा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा,
तुला कदाचित लगेच काही मोठा चमत्कार दिसणार नाही, पण विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात हळूहळू चांगले बदल घडायला सुरुवात होईल. कारण स्वामींचं नाव कधीच व्यर्थ जात नाही. बाळा, हा संदेश जर तू इथंपर्यंत मन लावून ऐकला असेल तर समज स्वामींची कृपा तुझ्यावर आधीपासूनच आहे. कारण प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही. लाखो लोकांमध्ये स्वामी काही मोजक्या लोकांपर्यंतच असा संकेत पोहोचवतात आणि आज तो संकेत तुझ्यापर्यंत आलाय. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक छोटी गोष्ट नक्की कर. डोळे बंद कर, स्वामी समर्थांचं स्मरण कर आणि 11 वेळा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या मनातील सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेव. विश्वास ठेव, स्वामी तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं नक्की घडवतील. आणि लक्षात ठेव, स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर आता कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना आज स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या कृपामय संदेशांसाठी आपल्या SC मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वामींचं नाव घेत राहा आणि आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.